आपल्याला आता ट्रिकनं सोडवायचं आहे आणि ट्रिकनं सोडवताना चांगले लक्ष द्या का करत आहो मी. ठीक आहे, सर्वात पहिले मुद्दल आहे ते लिहून घेऊ. किती आहे? 1000 गुणिला का करू की जो पर्सेंट मध्ये दिला आहे किती आहे? 10%. 10%चा अर्थ होते 10 भागीला 100 म्हणजे 100 मध्ये आपण 10 मिळवू म्हणजे किती भेटल? 110 बाय 100 लिहून घ्यायचे गुणिला 110 बाय 100 लिहून घ्यायचे. काऊन? कारण की 2 वर्षाचे काढायचे आहे म्हणून 110 बाय 100 110 बाय 100 बस. आता काय करू? जेवढे शून्य खाली आहेत तेवढे वरचे शून्य उडवून टाकू आपण. ठीक आहे, काय भेटेल मग? 1 2 1 आणि 2 किती राहिले? 1 2 1 आणि 2 समजला. आता काय करू? पहा काय राहिला? किती राहिले आहेत? 110 गुणिला 11 राहिले आहेत फक्त, बाकी काहीच नाही. काय राहिलाय का? पहा काहीच नाही. खालचे 4 होते वरचे 4 उडवलो आपण. 110 गुणिला 11 मग काय करू? 11 गुणिला 11 121 आणि हा शून्य किती भेटला? 1210 जो सुरुवातीला भेटला होता. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हे कोणाची किंमत आहे? रासची किंमत आहे. ठीक आहे, हे कोणाची किंमत आहे? रास. आपल्याला काय पाहिजे? कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज. मग काय आपल्याला माहितीच आहे, मग सोपीच आहे. कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर ए मायनस पी. मग किती आहे चक्रवाढ व्याज? काढू 1210 वजा प्रिन्सिपल किती भेटलाय? 1000 म्हणजे किती भेटला? 210. चल पहा किती सोपी आहे, अर्धा मिनिट नाही लागला. म्हणून सांगतो की आपल्याला चक्रवाढ व्याजाचे गणित हे ट्रिकनुसार सोडवायचे. अजून एक उदाहरण सोडवू. दुसरा उदाहरण आपल्याकडे आहे 3 वर्षाचे 2000 रुपयाचे 20% दराने चक्रवाढ व्याज किती. सोपीच पद्धत आहे. का करू आपण? सुरुवातीला मुद्दल लिहू. किती आहे? 2000 रुपये. ठीक आहे, गुणिला आता दर किती आहे? 20% म्हणजे 20%चा अर्थ होते 20 बाय 100 आणि हे 20 100 मध्ये मिळवा म्हणजे किती भेटल? 120 बाय 100 गुणिला 120 बाय 100 गुणिला 120 बाय 100. समजलं. मग आता पहा 3 वर्षासाठी म्हणून मी 3 वेळा लिहिलं. समजला. जेवढ्या वर्षासाठी विचारला आहे तेवढ्या वेळेस तो लिहायचा. पहिले मुद्दल गुणिला 120 बाय 100 120 बाय 100 120 बाय 100. समजला ना. 120 कसे आले? 20%चा अर्थ होते 20 बाय 100 आणि 100 मध्ये 20 मिळवा 120 आणि बाय 100. आता पहा जेवढे खाली शून्य आहेत तेवढे आपण काढून टाकू. किती आहे? 1 2 3 4 5 6. मग वरचे 6 शून्य आपण उडवू. 1 2 3 4 5 6. समजला. जेवढे खालचे शून्य तेवढे आपण वरचे उडवले. किती भेटलं मग? राहिले 2 गुणिला 12 गुणिला 12 गुणिला 12. ठीक आहे, मग काय सोडवू आपण. पहिल्या दोघांचं करू आपण. किती भेटल? 12 गुणिला 12 म्हणजे 12चा वर्ग 144. 2 गुणिला 144 गुणिला 12. ठीक आहे, मग पहा मग 144 गुणिला 2 म्हणजे 288. 144 गुणिला 2 288 गुणिला 12. तर बघा 12 गुणिला 288 किंवा 288 गुणिला 12 पण सोडवू मग काही. 12 8 96 हातचे 9 12 8 96 96 आणि 9 झाले 105. ठीक आहे, 105 चे 5 हातचे 10 आणि 12 दुने 24 24 न 10 34. किती भेटला आपल्याला त्याचा उत्तर? 3456. काय रे हा? ए ना की पी. हा आपली रास झाली. आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये चक्रवाढ व्याज काढायचं. ठीक आहे, तर हा आहे आपला रास. परंतु आपल्याला काय विचारलाय? चक्रवाढ व्याज. बिल सोपीच आहे. का करायचा की जेवढं काही उत्तर आलं त्याच्यामधून नक्की लक्षात ठेवा की त्याच्यामधून आपल्याला पी मायनस करायचा आहे. म्हणजेच 3456 वजा आपल्याला 2000 करावा लागणार आहे. समजला. म्हणजे किती भेटल? 1456. हे लक्षात ठेवा. हा आहे त्याचा चक्रवाढ व्याज. एक मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवा की नेहमी तुम्ही या पद्धतीने गणित सोडवत असताना चक्रवाढ व्याजाचा की नेहमी हा जो तुम्हाला उत्तर येणार आहे तो नेहमी रास राहणार आहे, ए राहणार आहे. त्याच्यामधून आठवणीनं पुन्हा सांगत आहोत आठवणीनं पी वजा करायचंच. कारण की तो आपल्याला रास मिळते त्याच्या आपल्याला चक्रवाढ व्याज मिळत नाही. याच्यापेक्षा सोपी ट्रिक कुठंच नाही आहे. ठीक आहे, मग का भेटला आपल्याला 1456 जो की काय आहे? चक्रवाढ व्याज. ठीक आहे, आजच्या दिवस आपण एवढाच घेणार आहोत. उद्या आपण घेऊ की हे तर झाले वर्षाचे. मग महिन्याचे चक्रवाढ व्याज कसे काढायचे? म्हणजे 3 महिने किंवा 4 महिने किंवा 2 वर्ष 3 महिने 2 वर्ष 5 महिने हे सुद्धा पद्धतीने आपण काढायला शिकणार आहोत. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.